अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र। मी प्राध्यापक पठाण FA। विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग। आपण प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या पाहत आहोत। यामध्ये आपण जागतिकीकरण ही एक वेगळ्या प्रकारची संकल्पना पाहत आहोत, त्याचा आपण अभ्यास करत आहोत आणि जागतिकीकरणाचा जीवनाच्या महत्त्वाच्या घटकांवर झालेला आपण परिणाम पाहत आहोत किंवा जागतिकीकरणामुळे घडून आलेले बदल आपण पाहत आहोत। यामध्ये आपण आधीच्या तासाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। यामध्ये आपण राजकीय क्षेत्र हे पाहत होतो। त्यामध्ये आपण प्रामुख्याने पहिले त्याच्यामध्ये अ, ब, क, ड हे मुद्दे अभ्यासलेले आहेत। याच्यामध्ये ड हा मुद्दा पाहत असताना आपण मानवी हक्क हा मुद्दा पाहिलेला आहे आणि एकंदरीतच राजकीय क्षेत्राचा विचार करत असताना आपण पाहिलं होतं की जागतिकीकरणाचं आव्हान हे सर्व राज्यांसमोर असणारच आहे, सर्व देशांसमोर असणारच आहे आणि त्याच्या माध्यमातून राज्यांसमोर काही प्रश्नसुद्धा निर्माण होणार आहेत। परंतु हे जरी खरं असलं, सत्य असलं तरीसुद्धा राज्याची भूमिका ही जर महत्त्वाची असेल, राज्यकर्ते हे जर सक्षम असतील, मग ज्याच्या माध्यमातून देशाचा किंवा घटक राज्यांचा राज्यकारभार केला जातो, अनुक्रमे आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक घटक राज्याचं असणारं विधिमंडळ किंवा प्रत्येक राज्याची असणारी संसद पार्लमेंट हे जर मजबूत असतील, त्या ठिकाणी बसणारे राज्यकर्ते म्हणजेच त्या ठिकाणची असणारी शासन व्यवस्था ही जर मजबूत असेल तर जागतिकीकरणाचं असणारं आव्हान त्यांना सहज पेलता येणार आहे। म्हणूनच राज्याच्या विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत आणि याच संस्था राज्याचे जे काही मूल्य आहेत, तत्त्वे आहेत, राज्याची जी काही नैतिकता आहे याचं त्या ठिकाणी रक्षण करणार आहेत आणि त्याच पद्धतीने सामाजिक सुरक्षा देणारी एक व्यवस्था राखणे किंवा निर्माण करणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे, अशा गोष्टी या सक्षम संस्थाच राजकीय संस्था, मग विधिमंडळ किंवा संसद यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येणार आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। मग याच्यानंतरचा जर आपण मुद्दा पाहिला C, विचार प्रणाली। विचार प्रणालीचा विचार करत असताना प्रत्येक देशाची असणारी विचार प्रणाली, प्रत्येक देशाची असणारी विचारधारा म्हणजेच प्रत्येक देशाची असणारी आयडिओलॉजी ही वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि या विचारधारेच्या माध्यमातून, या विचार प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक देशाचा राज्यकारभार हा त्या ठिकाणी केला जाणार आहे। आज आपण ज्या वेळेला जागतिक व्यवस्थेविषयी बोलत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की प्रत्येक देशामध्ये राज्यकारभार करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे। सर्वच देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती अस्तित्वात नाही, तर काही देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे, काही देशांमध्ये हुकुमशाही शासन पद्धती आहे, काही देशांमध्ये राजेशाही शासन पद्धती आहे। त्याच पद्धतीने काही ठिकाणी साम्यवादी रचना आहे, काही ठिकाणी समाजवादी रचना आहे, काही ठिकाणी भांडवलशाही रचना आहे आणि या विचारधारेला अनुसरूनच त्या ठिकाणी शासन निर्णय घेत असते आणि त्या निर्णयांची त्या ठिकाणी अंमलबजावणी करत असते। मग विचारसरणीचा जर आपण विचार केला तर शीत युद्धाच्या काळामध्ये वास्तविक पाहता आपण पाहिलं की दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शीत युद्धाला प्रारंभ झाला, तर 1945 ते 1991 पर्यंत जगामध्ये जे युद्ध चाललेलं होतं त्याला आपल्याला शीत युद्ध असं म्हणता येईल आणि हे
शीतयुद्ध प्रामुख्याने दोन महासत्तांमध्ये चाललेलं होतं. एक महासत्ता म्हणजे अमेरिका आणि दुसरी महासत्ता म्हणजे सोव्हिएत युनियन. आपल्याला हे पण माहिती आहे की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगाची विभागणी दोन विभागांमध्ये झाली आणि त्यातून दोन महासत्तांचा उदय झाला आणि या दोन महासत्तांमध्ये 1945 पासून ते 1990-91 पर्यंत शीत युद्ध चाललेलं होतं. आणि या दोन महासत्तांनी आपल्या वर्चस्वाच्या जोरावर किंवा आपल्या ताकदीच्या जोरावर जगातील इतर देशांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मग आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये लोकशाही शासन पद्धती होती किंवा त्या ठिकाणची असणारी विचारधारा भांडवलशाही विचारधारा होती. या उलट आपण जर सोव्हिएत युनियनचा जर विचार केला तर सोव्हिएत युनियनमध्ये साम्यवादी किंवा समाजवादी विचारधारा होती. आणि वास्तविक पाहता हे जे शीतयुद्ध चाललेले होते हे शीतयुद्ध या दोन विचारधारांमध्येच चाललेले होते असे आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे. म्हणजेच अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये जो काही संघर्ष चाललेला होता हा संघर्ष दोन विचारधारांमधीलच होता. आणि यातून मग 1990-91 मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झालं, त्याची विभागणी झाली. याला सुद्धा कारण त्या ठिकाणची असणारी विचारधाराच आहे असं आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे. कारण सोव्हिएत युनियनच्या माध्यमातून जी विचारधारा सोव्हिएत युनियन आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये राबवली जात होती त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या जनतेचा विकास झाला नाही. जनतेला एक अत्यल्प प्रमाणामध्ये स्वातंत्र्य किंवा हक्क किंवा अधिकार बहाल करण्यात आलेली होती. आणि या सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडण्याचा विचार त्यातील संबंधित राष्ट्रे करत होती आणि त्यातून ती 90-91च्या आसपास बाहेर पडली आणि सोव्हिएत युनियनचं त्या ठिकाणी विघटन झालं. आणि राहिलेल्या जे काही देश शिल्लक राहिले त्याला आपल्याला रशिया असं या ठिकाणी म्हणता येणार आहे. अमेरिका आज महासत्ता आहे. अमेरिकेचा उल्लेख आपण महासत्ता असा करतो कारण अमेरिकेमध्ये जी काही विचारधारा होती, लोकशाही विचारधारा असेल किंवा भांडवलशाही विचारधारा, याचा जर आपण उल्लेख केला किंवा विचार केला या विचार प्रणालीचा, तर आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणची जी विचारधारा होती किंवा आज आहे ती सर्वसमावेशक अशा पद्धतीची आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे, सर्वांचा विकास साध्य करणारी आहे. आणि म्हणूनच आजही ही विचारधारा जगामध्ये कायम असल्याचे आपल्या लक्षात येते, निदर्शनास येते. आणि म्हणूनच आपण आज अमेरिकेचा उल्लेख महासत्ता असा करतो. मग या विचार प्रणालीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की शीतयुद्धाच्या काळामध्ये विचार प्रणाली हा एक महत्त्वाचाच घटक होता, हे आपल्याला मान्यच करावं लागणार आहे. आणि राष्ट्रांचं वर्गीकरण करत असताना आत्ताच आपण पाहिलं की एका बाजूला आपण साम्यवादी विचारधारा किंवा समाजवादी विचारधारेचा विचार करतो तर दुसरी म्हणजे सोव्हिएत युनियनच्या बाजूने, तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान विचार प्रणाली असे सुद्धा त्याचं वर्णन केलं जातं की जी अमेरिका देशामध्ये होती आणि आजही आहे ही विचारधारा. मग आपण या विचारधारेचा जर अभ्यास केला तर मग सोव्हिएत रशिया असेल, चीन असेल आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साधारणतः साम्यवादी राष्ट्रे म्हणून त्या ठिकाणी ओळखली जात होती. म्हणजे पूर्व युरोप या ठिकाणची जी विचारधारा होती ही विचारधारा साम्यवादी विचारधारा होती असं आपल्याला म्हणता येणार आहे. तर दुसरीकडं म्हणजे जगाची विभागणी दोन विभागांमध्ये झालेली होती आणि दुसरा जो विभाग आहे पश्चिम युरोप, याच्यामध्ये जी काही राष्ट्रे होती म्हणजे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली जी काही राष्ट्रे होती पश्चिम युरोपीय राष्ट्रे, या ठिकाणची जी व्यवस्था होती किंवा विचारधारा होती ती म्हणजे भांडवलशाही विचारधारा होती असं आपल्याला म्हणता येणार आहे. मग विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा संबंध आहे का, तर प्रत्येक देशाची असणारी विचारधारा, विचार प्रणाली आणि त्या देशाची असणारी अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता किंवा असतो असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि विचार प्रणाली हा एक राजकीय घटक होता, म्हणजे त्या काळामध्ये किंवा आजही विचार प्रणाली हा एक राजकीय घटक आहे किंवा होता.
प्रत्येक राष्ट्राची असणारी अर्थव्यवस्था, प्रत्येक राष्ट्राची असणारी अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीनुसार आखली जाते. उदाहरणार्थ आपण याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारधारा होती. पूर्व युरोपचा जर आपण विचार केला तर पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारधारा होती. म्हणजे सोव्हिएत युनियन आणि त्यांच्या मित्रपक्षांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणची जी विचारधारा होती ती साम्यवादी विचारधारा होती. आणि मग त्या ठिकाणची जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन आपल्याला साम्यवादी अर्थव्यवस्था असं या ठिकाणी करता येणार आहे. मग अशा व्यवस्थेचा जर आपण आणखी डीपमध्ये जाऊन जर अभ्यास केला तर आपल्याला असं सांगता येणार आहे की ज्या ठिकाणी साम्यवादी विचारधारा होती त्या ठिकाणचे जे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्यांवर सरकारी आणि म्हणजे अधिक प्रमाणामध्ये सरकारचंच नियंत्रण होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजेच साम्यवादी विचारप्रणाली असणाऱ्या देशामध्ये किंवा अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला त्या ठिकाणी प्राथमिक स्थान होते आणि जे काही उद्योगधंदे होते त्याच्यामध्ये बहुतांश सरकारचेच अधिक प्रमाणामध्ये नियंत्रण होते असं आपल्याला म्हणता येणार आहे. मग पश्चिम युरोपमध्ये जर आपण कोणती विचारधारा होती याचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येणार आहे की भांडवलशाही विचारप्रणाली होती. आणि त्या ठिकाणची जी अर्थव्यवस्था होती ती साहजिकच आहे त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं करता येणार आहे. आणि त्या ठिकाणी मग खाजगी क्षेत्राला भरपूर प्रमाणामध्ये संधी दिली जात होती. म्हणजे त्या ठिकाणचे जे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्यांवर सरकारचं नियंत्रण होतं परंतु ते अत्यल्प अशा पद्धतीचं होतं. आणि म्हणून पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि त्या ठिकाणची जी अर्थव्यवस्था होती ती भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. मग तिथे अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जात होते. मग आपण आत्तापर्यंत अमेरिका आणि सोव्हिएत युनियनचा विचार केला. मग आपण जर आपल्या भारताचा जर विचार केला तर त्या काळामध्ये भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती होती किंवा आजही आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. मग त्या काळामध्ये भारतासारखी म्हणजे आपल्या देशाचं उदाहरण घेतलं तर भारतासारखी जी काही राष्ट्रे होती ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्रे म्हणून जगामध्ये त्या ठिकाणी ओळखली जात होती. आणि म्हणून या ठिकाणची जी अर्थव्यवस्था होती ही अर्थव्यवस्था या ठिकाणी कुठेतरी दोन्ही अर्थव्यवस्थांचा मध्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच भारताची असणारी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी खाजगी क्षेत्र असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रे अशा दोनही क्षेत्रांच्या ठिकाणी संगम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असे त्या ठिकाणी म्हटले जात होते. म्हणजेच याचाच अर्थ आपल्याला असं सांगता येणार आहे की अशा अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांनी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. परंतु आजच्या जागतिकीकरणाचा विचार करत असताना आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगाचा विचार करत असताना आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये एकच प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे आपल्याला करता येणार आहे. परंतु सर्वच राष्ट्रे एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत. कारण त्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचार प्रणालीवर त्या ठिकाणी अवलंबून असते. म्हणजे आजच्या जागतिकीकरणामध्ये अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये एक नवीन शब्दप्रयोग किंवा व्यवस्था प्रचलित झालेली आहे आणि त्याचं वर्णन आपल्याला बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं करता येणार आहे. मग याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचार प्रणालीबरोबरच भांडवलशाही विचार अर्थव्यवस्था आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली आहे आणि म्हणून त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे त्या ठिकाणी करता येणार आहे. त्याच पद्धतीने पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे. व्यवस्थित आहे का? पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी
त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि म्हणून त्याचे वर्णन आपल्याला कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं करता येणार आहे. मग चीनचा जर आपण विचार केला तर चीनमध्ये साम्यवादी विचारधारा आहे, चीनमध्ये साम्यवादी विचार प्रणाली आहे आणि या विचार प्रणालीला अनुसरून त्या ठिकाणी राज्यकारभार हा केला जातो. मग चीनचा जर आपण विचार केला तर चीनची राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचार प्रणाली मानते, परंतु 1990च्या दशकानंतर जर आपण विचार केला तर चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहावयास मिळतो. आज जगाच्या बाजारपेठांचा जर आपण सर्वे केला तर जगाच्या बहुतांश बाजारपेठा चीनने व्यापलेल्या आहेत. म्हणजे जगातील बहुतांश देशांच्या बाजारपेठांमध्ये चीनच्या वस्तू आपल्याला पाहावयास मिळतात आणि 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे त्या ठिकाणी करता येणार आहे. मग भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये आज बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग वापरला जात नाही. भारताचं उदाहरण देत असताना भारतामध्ये आज बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग वापरला जात नाही, तर आपण बाजारपेठी अर्थव्यवस्थेच्या ऐवजी आर्थिक उदारीकरण हा त्या ठिकाणी शब्दप्रयोग वापरतो. म्हणजेच प्रत्येक देशाला एक आयडियोलॉजी आहे आणि त्या आयडियोलॉजीनुसार प्रत्येक देश आपले निर्णय घेत असते, धोरण आखत असते आणि तशा पद्धतीने धोरणांची अंमलबजावणी करत असते, राज्यकारभार त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून प्रत्येक म्हणजेच प्रत्येक देशाची असणारी विचारधारा ही वेगळी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर बघा आणखीन आपले याच्यामध्ये 2 मुद्दे राहिलेले आहेत. मग तंत्रज्ञानसारखा मुद्दा असेल किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकसारखा मुद्दा असेल तर याचा आपण राहिलेल्या तासाला अभ्यास करणार आहोत. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.